नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जनतेला नमस्कार आणि मानाचा जय भगवान. मित्रांनो, तुम्ही माझे कॅन्सरवरचे HIV असेल, कॅन्सर असेल, दमा असेल, TB असेल किंवा शुगर, BP, पॅरालिसिस, किडनी डॅमेज, लिव्हर डॅमेज, ब्रेन डॅमेज हे सगळे व्हिडिओ पाहता आणि स्टेम सेल हे जे औषध आहे हे स्वित्झर्लंडचं औषध आहे आणि माझा मुलगा तो महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर मी आमचे पाथर्डी तालुक्यातले खरवंडीचे प्राध्यापक लक्ष्मण खेडकर शिक्षक आहेत आणि ते आज या ठिकाणी त्यांचा अनुभव सांगणार आहे. कारण 2 महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांची अवस्था काय होती आणि डॉक्टर त्यांना काय म्हटले होते. आणि आता मला ते बोलता बोलता सांगत होते, कारण ते दुसऱ्या म्हणजे 3ऱ्या महिन्याचं मेडिसिन घ्यायला आज ते एवढ्या रात्री, आता जवळजवळ 8:30-9 वाजले आणि एवढ्या रात्री ते वडिलांसाठी आलेले. मी पहिल्यांदा त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो, कारण आजकाल आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवणारे पण मुलं आहेत आणि खेडकर साहेबांसारखे पण जी मुलं आहेत की जे दिवसभर त्यांनी आज शेतात काम केलं सुट्टी असताना आणि तिथून तोंड हातपाय धुवून ते डायरेक्ट पुन्हा प्रवास करून 2-3 तासाचा प्रवास करून इथपर्यंत आलेले आहेत. तर मी सरांना विनंती करेल की बाबांविषयी थोडक्यात सांगा, हॉस्पिटलपासूनचा आतापर्यंत प्रवास. जय भगवान. नमस्ते. मी सर्वांना विनंती करतो की आज जो काही माझ्या वडिलांना रिझल्ट आहे हा 310 औषधाचा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मला आठवते 5 मे 2024 रोजी वडिलांना कॅन्सर हा आजार आम्हाला समजला, डिटेक्ट झाला. त्यानंतर मी त्यांना मेक्सक्युअर या ठिकाणी सोनवणे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकरला ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मी ॲपल हॉस्पिटल औरंगाबादला ट्रीटमेंट घेतली. परंतु वडिलांचा कॅन्सर हा 4th स्टेजच्या लास्ट स्टेजला होता. 4 ते 5 महिने मी वडिलांना रात्रंदिवस फक्त रस्ता, दवाखाना, वडील आणि त्यांची खालावलेली परिस्थिती हीच पाहत होतो. कुठलाही विचार न करता वडिलांसाठी रात्रंदिवस पळत होतो. शेवटी सर्व डॉक्टरांनी मला सांगितलं की फक्त 4-5 महिन्याचा तुमच्या वडिलांचा कालावधी आहे, त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये त्यांना लंग्स कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आणि तो तिथून बरगड्यामध्ये, कमरेमध्ये, पूर्ण शरीरामध्ये तो पसरलेला आहे आणि याच्यामध्ये 4 ते 5 महिने वडील राहतील. फक्त त्यांना शेवटचे 4-5 महिने खुश ठेवा, जे खायचे ते खाऊ देऊन त्यांची सेवा करून आनंदात त्यांना वाटायला हवं. आणि कुठलेही दीनानाथवाले नाही म्हटले, मॅक्सक्युअरवाले नाही म्हटले आणि सर्वात महत्त्वाचं मी विखे फाउंडेशनला सुद्धा ट्रीटमेंट घेतली, तिथं सुद्धा ते नाही म्हटले. आणि केमो आणि त्याच्यानंतर रिडक्शन ह्या सर्व गोष्टी करूनही उलट वडिलांची परिस्थिती अजूनच जास्त गंभीर झाली आणि ते अजिबात हलत नाही, डोलत नाही, जागेवर सर्व गोष्टी, संडास, जेवण, ते जेवण तर जातच नव्हतं. घास जरी खाल्ला तरी तोंडाकडे नेला तरी वॉमिटिंग करायचे आणि वाटत नव्हतं. त्यांनी 4-5 महिन्याचा कालावधी डॉक्टरांनी दिला होता, पण मी 1 महिन्याचा कालावधी पकडला होता की आपले वडील 1च महिना आपल्या बरोबर आहे. परंतु मी स्वतः श्री संत वामन विद्यालय जिरेवाडी या शाळेवरती एक प्रिन्सिपल म्हणून काम करतो, मुख्याध्यापक म्हणून काम करतो आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष GP ढाकणे माझे काका आहेत. त्यांनी मला झेंड्याची लिंक टाकली, जुलैमध्ये लिंक टाकली, परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्याच्या नंतर ज्यावेळेस सर्व पर्याय संपले त्यावेळेस शेवटचा पर्याय जवळजवळ 8-10 लाख रुपये माझ्या दवाखान्यामध्ये खर्च झाले. पण शेवटचा पर्याय म्हणून मी अविनाश वाडकरांची वाट पाहिली, त्यांच्या वाटेनं मी निघालो. आल्याच्या नंतर 1ही रुपया खिशात घेऊन नाही आलो. त्यांना विनंती केली, विनंती म्हणजे पैशासाठी नाही केली, त्यांची आमचा चर्चा झाली. ते अगोदरच मिथुन डोंगरे आमचे मित्र, त्यांचे संबंध, ते माझ्याबरोबर होते. आम्ही आलो, 1ही रुपया न देता सर म्हटले औषधं घेऊन जा, 1च महिन्यात घेऊन जा, तुम्हाला जर बरं वाटलं तर नेक्स्ट टाइम परत या. पण ज्यावेळेस मी औषध सुरू केलं, जे नियम आहेत त्या नियमानुसार वडिलांना सांगितलं. आज 3ऱ्या महिन्याचं औषध घ्यायला दिवसभर दीपावलीच्या सुट्ट्यात कामं करायचे म्हणून दिवसभर कष्ट केलं रानामध्ये आणि संध्याकाळी जे आमचे मामा आहेत भीमराव खेडकर, पांग दुखत होतं म्हणून आमचे माध्यमिक विद्यालय मालेवाडीचे शिक्षक आहेत सोपान जवरे, चालक म्हणून मी त्यांना माझ्याबरोबर घेतलं आणि आम्ही तिघही या ठिकाणी आलेलो आहोत.
आणि सर्वात महत्वाचा विषय, ज्यावेळेस मी अविनाश भाऊकडून औषध घेऊन गेलो त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं 3 दिवसानंतर त्यांना डिसेंट्री लागेल, संडास लागेल, ती लागली, शरीर धुवून निघालं आणि 15 दिवसामध्ये माझे वडील अगदी घरामध्ये चालायला लागले. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औषध सुरू केल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मला न सांगता माझे वडील अर्धा किलोमीटर शेतामध्ये जाऊन दारी धरायला लागले. आज माझे वडील मिनिमम 5 किलोमीटर पायी चालतात. हे मी फक्त अविनाश भाऊंसाठी नाही तर माझ्या घरी आईटनेस आहेत, वडील आहेत, त्यांच्या लागल्यास मी उद्या अविनाश भाऊंना क्लिपा टाकतो, त्यांचे फोटो मी देतो की आज परिस्थिती, आज ते त्यांचं आंघोळ करतात, त्यांचं ते संडास, त्यांचं खाणं, त्यांचं फिरणं, ते त्यांना आता घरात नको, त्यांना असं वाटतं की कॅन्सरचा आजारच मला झाला नाही. म्हणजे आज भाऊंमुळं आणि मी आल्यामुळं आणि त्यांनी मला सहकार्य केल्यामुळं आज माझे वडील मला जिवंत दिसतात. नाहीतर आतापर्यंत माझ्या वडिलांचं छत्र माझ्या पाठीवरती गेलं असतं. आज विनंती आहे की मला देवानं बुद्ध्या दिली, मला अविनाश भाऊंच्या भेंड्याचा रस्ता दाखवला, औषध नेलं आणि ते माझ्या वडिलांच्या शरीराला इफेक्ट करू लागलं. आज एकदम छान आहे. जर हा आजार कॉमन झाला, लपवण्यासारख्या गोष्टी नाही येतात. आज प्रत्येक डॉक्टरांशी बोललोय मी सोनवणे सरांशी बोललो, मी विखे फाउंडेशनला डॉक्टर आहेत ज्यांचं नाव आठवणं, त्यांच्याशी बोललो, दिनानाथला बोललो की आज 100 लोकांमध्ये मिनिमम 25 लोकांना कॅन्सर आहे आणि 38 पर्यंत जवळजवळ 75% पर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे आजाराला घाबरून जाऊ नका. आजार हा माणसापेक्षा मोठा नाहीये. तुमचं मन, तुमची जगण्याची क्षमता आणि अविनाश भाऊंचं औषध याच्यामध्ये कॅन्सरच काय, पण यापेक्षा जर भयानक आजार असतील तर ते नीट होण्याची जबाबदारी मी स्वतः पाहिलेला आहे, मी जाणलेला आहे. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. कॅन्सर हा जगाला लागलेला मोठा एक कीड आहे, त्याच्यावरती विज्ञान काढेल, जो पर्याय निघेल ते निघेल. परंतु आज अविनाश भाऊंनी जे औषध वापरतात आयुर्वेदिक, त्याचे साईड इफेक्ट नाहीत. याचा रिझल्ट 1001% आहे. 100 म्हणणार नाही, पण 1001% आहे ही गॅरंटी मी देतो. धन्यवाद. ज्यांना असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा, औषध घेऊन जा. मी जाहिरातीसाठी बिलकुल बोलत नाही. ही मी माझ्या घरातले वडिलांना पाहून मी माझ्या भावना व्यक्त करतोय. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. आणि सगळ्या म्हणजे औषध हेच होतं सर, बरोबर आहे? औषध आणि एक बॉटल हे बरोबर ना? ओके. आता हे 3ऱ्या महिन्याचं मेडिसिन घ्यायला आले. तर मला सगळ्यांना सांगायचं, कॅन्सरला लाजू नका. कॅन्सर हा आजार आता प्रत्येकाला होणार. जसं सर म्हटले की 2035 पर्यंत 75 ते 80% लोकांना कॅन्सर होणार आहे. त्याच्यामुळं असं त्याला लपवू नका. त्याला लवकर त्याच्यावरती विलाज आहे. आता सायन्समध्ये तो विलाज आहे. स्टेम सेलमुळं कॅन्सर रिकव्हर होतो. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती असेल, ज्यांच्या घरात कॅन्सर असेल ना तर अवश्य स्क्रीनवर जो नंबर दिला जाईल त्या नंबरशी संपर्क करा आणि आपल्या माणसाला 100 वर्ष निरोगी जगवा. धन्यवाद. थँक्यू. जय भगवान.